अध्यक्ष महोदय, यावर सातत्यानं आम्ही हा विषय इथे मांडतो। यातला मूळ सूत्रधार फरार आहे। त्याचं नाव आहे दिवाकर निकुरे। हे पैसे यांच्या खात्यातून या खात्यामध्ये जमा झाले दिवाकर निकुरेंच्या। पोलिसांनी तपासाची पथकं सुरू केली, त्याला शोधणं सुरू केलं। अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना सांगतो, यांनी आतापर्यंत 130 लोकांना चेक दिले जमिनी बडकावून अवैध सावकारच्या नावाने, आणि चेक देऊन 130 चेक बाउन्स झाले। भलत्याच खात्याचे पैसे द्यायचे 130 चेक। आणि हा पूर्वी दुसऱ्या पक्षात होता। बोयर साहेब, तुम्ही त्याला मला त्या दिवशी सांगितलं ना, आता तिसऱ्या पक्षात गेला, आता सत्ताधारी पक्षात गेला। अरे जरा तपासून तरी माणसं घ्या हो। हा स्वच्छ झाला काय? आता तुमच्या पक्षात गेला हो, त्याला नका घेऊ ना। राष्ट्रवादीत होता, काँग्रेसमध्ये होता, राष्ट्रवादीत गेला, भाजपमध्ये गेला। 130 लोकांना फसवून हा प्रत्येक वेळेस करतो। याच्यावर कारवाई का होत नाही? हा दिवाकर निकुरेला कधी पकडणार आहेत? आणि अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी यात 130 चेक बाउन्स करणाऱ्या सावकाराला किती दिवसात कशी कारवाई करणार, किती दिवसात त्याला बेड्या काढणार आहात? कारण याचा तो रोशन कुळे ज्याचं किडनी विकल्या गेली, त्यातला हा मुख्य सूत्रधार सुद्धा हाच आहे। या कुळेच्या खात्यातून 8 लाख रुपये या दिवाकर निकुरेच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झाले। बाकीच्यांना अटक झाली। याच्यासोबत काय व्यवहार करणाऱ्यांना प्रदीप बावनकुळे असतील, किशोर बावनकुळे आहेत, मनीष गाडबांधे आहेत, हे अटक होऊ शकतात। पण हा 130 चेक बाउन्स करणारा एवढा मोठा आरोपी, एवढा मोठा चोर, बदमाश, याला कुणाचं प्रोटेक्शन आहे की याच्यावर कारवाई होत नाही? म्हणून हे किती दिवसात कारवाई करणार हे मंत्री महोदयांनी या अवैध सावकाराविरुद्ध सांगावं। अध्यक्ष महोदय, दुसरी गोष्ट सांगण्याचं तात्पर्य, वडेट्टीवार साहेबांनी काल जे माझ्यावर एलिगेशन लावले की दिवाकर निकुरेवर 130 केसेस आहेत व चेक बाउन्सचे केसेस आहेत, मी त्यांना सांगू इच्छितो, ब्रह्मपुरीमध्ये 2013 मध्ये गुंठेवारी प्रकरण झालं। गुंठेवारी प्रकरणामध्ये मी तिथे आरोपी होतो। त्यामध्ये माझ्या काही भरपूर कस्टमरांचे पैसे घेणे देणे होते। काही कस्टमर कोर्टात गेले। धीरे धीरे आतापर्यंत माझ्यावर 70-72 केसेस होत्या चेक बाउन्सच्या। त्याच्यापैकी 90% ते 80 ते 90% लोकांच्या मी केसेस डिस्पोज केले आहेत। डिस्पोज याचा अर्थ तर त्यांच्या पेड केल्या आणि त्यांनी त्या केसेस मागितल्या। 10, 12, 15 केसेस असतील चेक बाउन्सच्या, तर त्यात सुद्धा कोर्टाच्या म्हणण्यानुसार मी स्टेप बाय स्टेप लोकांचे पैसे परत करून मी आज ते पैसे परत करत आहे। आणि कोणत्याच माणसाच्या आजपर्यंत रिझल्ट लागले नाही आणि कोणाचा रिझल्ट लागू दिला नाही, त्याच्या अगोदर मी पैसे न्यायालयाच्या कुठल्या आदेश याच्या अगोदर मी परत केलेले आहे। त्यामुळं वडेट्टीवार साहेबांनी लावून दिलेले हे जे आरोप आहेत 130 चेकचे, हे निराधार आणि मला षडयंत्र रचून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात। ज्याप्रमाणे त्यांनी मला सांगितलं आणि विधानसभेत प्रश्न मांडला का वडेट्टीवार साहेब निकुरे हा बदमाश आहे, चोर आहे, मी तुम्हाला सांगतो माझ्यावर चोरीच्या कुठल्याही केसेस नाही आणि काही असेल तुम्ही माझा मानहानीचा दावा मी तुमच्यावर ठोकणार आहे आणि यांना कोर्टाच्या चौघडीमध्ये त्यांना बसवून त्यांना नोटीस देऊन मानहानीचा दावा दाखल करणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।